हॅलो, मी मंजिरी बोलते. मंजिरी तू? हो. हे बघ मंजिरी, मी तुला आधीच सांगून ठेवतोय, मी अजिबात दोषी नाहीये. मी आशाला बऱ्याचदा समजवलेलं, आई शपथ. पण मी अजून तुला काहीही विचारलेलं नाहीये. अगं हो, पण मला ना जाम वाईट वाटतंय ग. खरंच सॉरी मंजिरी. आता सॉरी म्हणून काय उपयोग पक्या? तुला सगळं माहिती होतं पहिल्यापासून. हो. गेली 5 वर्ष आशिष माझ्याबद्दल काय विचार करतो तुला माहिती होतं ना. त्याच्या मनात माझ्याबद्दल काय हेही तुला माहिती होतं. मग तू आधीच का नाही सांगितलं मला? का सांगितलं नाही म्हणजे? अगं आई शपथ, मला वाटायचं त्याचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, पण एवढं सगळं होईल हे मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं मंजिरी. आशिष सुडाला भेटलाय आता. ते पत्र, त्या पत्राबद्दल तो माझ्याशी असं का बोलला मला नाही माहिती. त्याचा आणि माझा फोटो कसा कुठून आला मला माहित नाही, पण ह्या गोष्टी मला आणखी पुढे जायला नकोत आता. बस. हे बघ पक्या, प्लीज प्लीज तू आशिषशी बोल, त्याला समजावून सांग. तुझे खूप उपकार होतील माझ्यावर. ए मंजिरी, उपकार बोलू नको राव. मी बोलतो आशाशी, करतो काहीतरी. अगं चल, तुला पालखी पाठवायची का बोलवायला? नाही, आई येत आहेत ना, त्या आल्या की मग बसेन. आले मी. ए, मावशीच्या बाजूला नेहमी मंजिरी बसते. आई, या घरामध्ये फक्त सत्यजितची जागा ठरलेली. बाकी कोणी कुठेही बसलं तरी चालेल. आई काय वाढू तुम्हाला? हे घ्या. बोला. गौरांग, 2-2 हाताने काय खातोयस? वाह वाह, मजा आली. मनाव, जश्न मनाव. पक्या, आपण आपली पहिली लढाई जिंकली तर. बर, अजून एक बर. आशा, हे सगळं ठीक आहे, म्हणजे आपण पितोय ते, पण मला जाम कसं होतं यार. मंजिरी आपली चांगली मैत्रीण कॉलेज मधली, आणि तिचं आपण वाईट करतोय. बंद कर तुझी ती इमोशनल कॅसेट, बंद कर. आशा, अरे या बनका बनकी तिच्या आईचा जीव गेला रे. काकू गेल्या ना आपल्याला सोडून. त्यांच्या हातचं आपण जेवलो होतो, अशा आठवत आहे का तुला? अरे मंजिरी, तुम्ही आपण कॉलेजमध्ये किती चांगले मित्र मैत्रिणी होतो,
पण तिचंच आपण वाईट केलं यार. शिव्या शाप लागणार तिचे तुला आणि मला. शिव्या शाप. ओट बाहेर जा. हे काय तुझं रडगण गायचं ते बाहेर जाऊन गा जा. बघ बघ कसा बदलला रे तू. बदलला अशा. माझा मित्र आशिष शिर्के त्या प्रियाच्या नादी लागून बदलला. बदललाय तू. शेवटचं सांगतो तुला पक्या. कोणाला सांगतोय मी तुला. कधी कधी प्रेमच केलं नाही तू तुला काय कळणार आहे. हा प्रेम म्हणजे ना युद्ध असतं युद्ध. अरे पण आशा ती प्रिया लय वाईट आहे यार. अरे ती प्याद आहे रे माझं. प्याद आहे ती. आणि ती अशी किती लढ्यांना पुरणार आहे मला. हा सांग ना. एकदा का तिचं काम झालं की झालं. मग ती आणि तो सत्यजित मरण का जायला. मला काय करायचंय. आपल्याला काय पडलीये त्याची. आपण आपलं काम करायचं आणि मोकळं व्हायचं. बाकी जग सुखात राहो. ठीक आहे. चीयर्स. मंजिरी अगं दचकलीस काय अशी. काय झालं. नाही काय नाही असंच. मी पाणी प्यायला उठले होते. तुझ्या खोलीत लाईट ऑन दिसला. दरवाजा उघडा होता म्हणून म्हटलं बघावं. अगं खूप उशीर झालाय. तू झोपली का नाहीस अजून. नाही मी यांची वाट बघते. मंजिरी वाट बघून काय होणार आहे आता. वाट तर बघायलाच हवी ना प्रिया. माहित नाही आणखी किती दिवस किती महिने मी वाट बघणार. नाही माहिती. मी सांगितलं ना तुला. तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. चल तू जाऊन झोप बघू. जास्त विचार करू नकोस. विचार करणं थांबतच नाहीये ग माझं. माहित नाही असं काय घडलं. अशी काय एवढी मोठी चूक झाली. सगळं चित्रच बदलून गेलंय ग. स्वतःशी असलेलं भांडण सुद्धा थांबत नाही. कसलंच उत्तरच मिळत नाहीये मला. मंजिरी बास झालं आता. आता तू जाऊन झोप. खरंच. हे बघ सत्यजित यायचं तेव्हा येईल. तू नको त्रास करून घेऊ. असू दे ना प्रिया. तू नको काळजी करूस माझी. हे काय. हा हा फोटो. मंजिरी इतका त्रास होतोय तुला आणि हा फोटो असा इथे का लावून ठेवलाय. वेळ लागलाय का तुला. एकदाच ठार वेळ लागलं ना तर चालेल कदाचित. पण हे असं सतत विचार करणं. इच्छा नसताना डोक्यात विचार सुरू असणं नकोसं झालंय मला आता. अगं मंजिरी पण हा फोटो मुळात तू हा फोटो असा काढलासच का. म्हणजे कोणी जर हा फोटो पाहिला ना तर त्यांना असंच वाटेल की तुमच्या दोघांचं अफेअर आहे म्हणून. कुणाला माहिती होतं. नाटकासाठी काढलेला हा फोटो नंतर माझा अख्खा संसार उद्ध्वस्त करेल. म्हणजे नेमकं काय झालं होतं. मी आणि आशिष तेव्हा एका नाटकात काम करत होतो. तेव्हा आमच्यावर कोण प्रेम करणार. आम्ही सुंदर नाही हा आमचा दोष. कलावंत नाही, श्रीमंत नाही. अरे पाठच होतोय का तुझा अजून. थोडं बाकी. तयारी झाली सगळ्यांची.
मला सांगा प्रॉपर्टी आली चेक केली सगळ्यांनी मग फोटो कुठे आहे फोटो राहिलाय. असा कसा राहतो रे फोटो उद्यावर प्रयोग आहे तर फोटोवर नाटक आहे अख्खं मग या स्टूल आणि चेअर घेऊन काय करू मी शी काही बोलण्यात अर्थच नाही मंजिरी अगं चिल. अरे चिल काय फोटोवर नाटक आहे सगळं अगं हो उगाच रंगीत तालमीच्या दिवशी कशाला चिडचिड करतेस. फोटोच नाहीये ना फक्त आपल्याकडे कॅमेरा आपण फोटो काढू आणि आपल्या दोघांचंच काढायचं ना. पक्या हे पक्या पक्या लवकर ये अरे आता इथे फोटो काढ काढूयात. पक्या जा 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 पटकन कॅमेरा घे जा. अरे पण ये आता इकडे. इथे ये ना इथे काढू ना आपण. अरे इथे कसं बॅकग्राऊंड अगं हो हे पक्या फोटो काढ आणि बॅकग्राऊंड चेंज कर फोटोशॉप वर. बरं एक मिनिट सिद्धेश घे चल चल गे लवकर काढ 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 काढ. काय अरे नवरा बायको आहेत ते नाटकात हो मग आणि हनीमूनचा फोटो आहे त्यांचा असं काढणारच काय एक मिनिट सिद्धेश चेअर दे चेअर अरे चेअर कशाला. शांत बस मी अच्छा. मी सांगते तसं बसायला नाही मला उभं राहायला काय करते कळेल मला. एक मिनिट तिकडे बस तिथे बघ चल ना जमतंय जमतंय जमतंय. अच्छा असं झालं होतं ते. पण मग मंजिरी तुझं काम संपल्यानंतर तू हा फोटो फाडून का नाही टाकलास? मी तर विसरूनही गेले होते की हा फोटो आहे म्हणून त्यानंतर हा फोटो मी कधी बघितला सुद्धा नाही ग. पण मग हा आता इथे लावायची काय गरज आहे? मी तो काढून टाकते. नाही नको का नाही नाही? काय नाही? हा इथे राहून कसं चालेल? मंजिरी मला काही ऐकायचं नाही. मी तो फोटो काढ. प्रिया प्रिया हे बघ हा फोटो इथेच असायला हवा कारण तो मी नाही तो यांनी लावला. सत्यजितनी वेळ लागलाय का त्याला? हा फोटो असा सतत डोळ्यासमोर ठेवून काय साध्य करायचंय? नाही मला काही माहिती नाही. मी हा फोटो इथे राहू देणार नाही. प्रिया प्रिया काय झालं? प्रिया प्रिया प्लीज तो फोटो तिथेच असू दे ना. हे बघ हे म्हणाले होते की तो फोटो जो कोणी व्यक्ती तिथून काढेल त्याला ते जिवंत नाही सोडणार. प्लीज प्लीज प्रिया प्लीज तो फोटो तिथेच असू दे. काही गरज नाही. आणि तसंही नाव इट्स रिअली हाय टाइम की तुझ्या बाजूने कोणीतरी बोलेल. सत्यजितला काय उत्तर द्यायचं ना ते वेळ आल्यावर मी देईन. तू नको काळजी करू. चल आता बास झालं. शांत हो आणि झोप. गुड नाईट. त्यांनी बघितलं तर पुन्हा त्यांना वाटेल मीच काढलाय तो फोटो. हा फोटो इथेच राहील आपल्या दोघांच्याही डोळ्यांसमोर. आणि जर हा फोटो इथून काढण्याचा कोणी प्रयत्न केला तर मी जीव घेईन त्याचा किंवा तिचा. वा अहो अहो मी नाही काढला तो फोटो. प्रिया आली होती मगाशी. ती म्हणाली हा चांगला दिसत नाहीये तिनेच काढला. हे बरं दिसत नाही म्हणून मी तिला नाही नाही सुद्धा म्हटलं पण तिने माझं काहीच ऐकलं नाही. मी विचारलं तुला. विचारलं मग उगीच ती नाटकं का करतेस? जे प्रश्न विचारले त्यांची खरी उत्तरं तुला कधी देता आली नाहीत. मग आता काय?
की तुला असं वाटतंय की असं न विचारता उत्तरं दिली की तुझा प्रामाणिकपणा सिद्ध होईल? नाही तसं नाही. मला वाटलं तुम्हाला असं वाटेल की हे मला काय वाटेल, मी काय म्हणेन याचा विचार तू करतेस? मग हा विचार माझा विश्वासघात करण्याच्या आधी का नाही केलास? लाख वेळा या गोष्टी बोलून सुद्धा फायदा काय आहे? पुन्हा एकदा सांगतोय, हा फोटो इथेच राहील सतत. खरं तर हा फोटो आपल्या दोघांनाही इथे राहायला हवाय. अर्थात तुझी कारणं वेगळी आहेत आणि माझी कारणं वेगळी. बसते. या शिंदेबाई, नमस्ते. आज काय योग म्हणायचा? काही नाही. माफ करा, न सांगताच आले. खरं सांगू, मला ना या आजकालच्या पद्धती नाही आवडत. आधी फोन करा मग या. त्यापेक्षा कसं भेटावंसं वाटलं यावं. अहो कधी या तुम्ही, तुमचंच घर आहे. अखंड सौभाग्यवती. कशी आहेस? मी मजेत आहे. मुधोळकरांची सून मजेतच असणार नाही का? नवीन घराची वास्तुशांती आहे, त्याचं आमंत्रण द्यायला आले होते. हो का? कधी आहे वास्तुशांत? परवा. आणि हो, कारण द्यायची नाही तर सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार यायचं. अहो त्या निमित्ताने भेटीगाठी होतात. आणि सत्यजित ही लग्न झाल्यापासून आला नाहीये, त्याचंही येणं होईल. हो येऊ आम्ही, सगळेच येऊ. चला निघते मी. अहो चहा तरी घ्या. नाही खरंच नको, अजून खूप आमंत्रण करायची आहेत. निघते ते. थोडी थोडी. अखंड सौभाग्यवती भाऊ. ही कोण? ही माझी धाकटी सून, आमच्या गौरांगची बायको नेत्रा. अरे वा, गौरांगचं लग्न झालं. आम्हाला कळवलं सुद्धा नाही तुम्ही. हो म्हणजे तो ऑस्ट्रेलियामध्ये होता ना, तिथे झालं. हे ठीक आहे, छान झालं. दोन्ही मुलं मार्गी लागली. हो. निघते मी आता. बाय. आई, मी बासुंदी केली आहे, चाखून बघता कशी झाली आहे? चला ना.
हॅलो प्रिया, सत्यजित. हाय. तुला मावशीशी बोलायचं असेल ना? नाही मला मग मंजिरीला बोलवू का? एक मिनिट, मी तुझ्याशी बोलायचंय. माझ्याशी? सत्यजित, तुला माझ्याशी बोलायचंय? गप्पा मारायला फोन नाही केलाय मी. मला सांग, या आशिष बद्दल तुला काय काय माहिती आहे? काय माहितीये म्हणजे? हेच की आशिष आणि मंजिरीचं अफेअर होतं. हे आता जगाला माहितीये. तुला काय काय माहिती आहे? मग मलाही तेवढंच माहितीये. हा आशिष कोण, कुठला, याचे आई वडील कोण, मित्रमैत्रिणी कोण, नातेवाईक कोण, हा इथे कोल्हापुरात कोणाकडे असतो, याचं आणि मंजिरीचं नेमकं कधीपासून अफेअर आहे, ही सगळी माहिती हवी आहे. सत्यजित, मी खरंच सांगते, मला या सगळ्यातलं काहीही माहिती नाहीये. मी आशिषला आधी भेटले काय, बघितलंही नाहीये. आता मधुरानी मला मंजिरी आणि आशिषच्या अफेअर बद्दल जे काही सांगितलं तेवढंच माहितीये मला. तुला हवं तर मी फोन करून तिला. नाही, गरज नाही. पण तू हे सगळं का विचारतोयस? म्हणजे तुझ्या डोक्यात नेमकं काय? ठेवतो फोन. बाय.